कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डार्लिंग, हे डार्लिंग, आपण काम हातात घेतल्यापासूनची आपली पहिली अचीवमेंट। इलेक्ट्रिक मीटरचं या टर्मचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय। आय जस्ट गॉट अ कन्फर्मेशन। कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम। काय झालं, तू खुश नाही आहेस? ऍक्च्युली नाही रवी, अरे दादा असताना सगळंच वेगळं होतं। आपल्या कंपनीला एखादं टेंडर मिळालं ना की मार्केटमध्ये त्याची मोठी न्यूज व्हायची। इट वॉज लाईक अ सेलिब्रेशन। सगळे आपल्याला कॉल करून विश करायचे, पण बघ ना, एकाचाही फोन नाही आलाच। मला असं वाटतच नाहीये की आपल्या कंपनीने काहीतरी अचीव केलं। डार्लिंग, डज इट रिअली मॅटर? पण तू असं निगेटिव्ह विचार का करतेस? खरंच गरज आहे आपल्याला कोणी फोन करायची, विशेष द्यायची। आणि मी आहे ना, आपण दोघं सेलिब्रेशन नाही करू शकत? ऑफकोर्स रवी, तू आहेस, पण व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज की श्रीकांत दादा असताना आपल्या कंपनीची मार्केटमध्ये जी पोझिशन होती, जे नाव होतं, जी पॉप्युलॅरिटी होती, ती आता नाहीये। आणि आपण ती क्रिएटही नाही करू शकलो। असं नाही चालणार रवी, अरे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। मी तुझा मुद्दा लक्षात येतोय माझ्या। पॉप्युलॅरिटी कमी आहे, आपल्या कंपनीबद्दल बस जरा कमी आहे मार्केटमध्ये, पण त्यांनी खरंच काही फरक पडतो? बट यू नो व्हॉट आय फील इज, या सगळ्या गोष्टींनी आपल्याला खरंच फरक पडतो? आय मीन, तू विचार कर ना, वी आर स्टिल मार्केट लीडर्स। आपली कंपनी अजूनही टॉप पोझिशनला आहे। इतक्या प्रॉपर्टीज आहेत, इतके पैसे आहेत, अजून काय हवं आपल्याला? रवी, अरे पैसा म्हणजे सगळं नसतं। आणि जर आपण असंच पैसा पैसा करत राहिलो ना, तर एक एक माणूस आपल्यापासून लांब जाईल। जशी माझी आनंदी गेली। व्हॉट? हो रवी, अरे आनंदी माझी भाची आहे, पण आता तिला माझी आठवणही येत नसेल। ओ गॉड, काय करू मी हिचं? सतत त्या मुलीचं नाव घेत असते। सुपर्णा, नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे। आय मीन, कंपनीची पोझिशन परत मार्केटमध्ये आणण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी आपण निश्चितच काहीतरी करायला पाहिजे। बट यू डोंट वरी, आपण सिरियसली या मुद्द्याचा विचार करू, ओके? हा बोल नीलू। हे कॉंग्रॅच्युलेशन्स। अगं टेंडर मिळालं ना तुम्हाला? ओह राईट, थँक्यू सो मच। हे पण तुला कसं कळलं? बस क्या हाऊसवाईफ असलं म्हणून काय झालं? राजकारणी घराण्यातले आहे अशा न्यूज कळतात मला। राईट, यू आर माय ट्रू फ्रेंड। खरंच मला खूप बरं वाटलं अगं। थँक्स अ लॉट। यू आर मोस्ट वेलकम डार्लिंग। प्रोजेक्ट बाय द वे नीलू, आम्ही त्या दिवशी ते सोलार प्रोजेक्टचं जे प्रपोजल दिलं होतं, त्याबद्दल पुढे काही घडलं का गं? आय मीन, तुझे फादर इन लॉ काही बोलले का त्याबद्दल? नाही ग, त्यांनी काहीच विषय नाही काढला। घरात ना सध्या वेगळीच गडबड चालू आहे। माझ्या दीरासाठी मुलगी शोधतायत ना, म्हणून तू एक काम कर, आता लगेच त्यांना फोन कर, तुमच्या टेंडर विषयी त्यांना सांग। आणि हो, त्यांना सांग की गुड न्यूज द्यायला फोन केलाय, आणि मग हा विषय काढ। या ग्रेट आयडिया यार। खरंच गाडे पाटलांची सून शोभतेस हा? हो का? जस्ट किडिंग। बरं ठीक आहे, तू कर त्यांना फोन, मी ठेवते। बाय। ओके बाय। नीलू म्हणते संपतराव गाडे पाटील घरीच आहेत, सो आपल्या टेंडर बद्दल त्यांना गुड न्यूज देऊन
सोलार प्रोजेक्ट बद्दल बोलून घे. स्मार्ट लेडी. लगेच फोन लावूया. एक्सक्यूज मी सर. सर रवी मुकादमांचा फोन आहे. ते मागे सोलार प्रोजेक्ट संदर्भात बोलणं झालं होतं त्या संदर्भात. एक दिवस मस्त बसून देत नाही ती माणसं. त्या सर हा बोला. नमस्कार, मी रवी बोलतोय. सर, आपण लग्नात भेटलो होतो. सोलार प्रोजेक्ट संदर्भात बोलणं झालं होतं. हा आठवलं. बोला काय म्हणता. साहेब, आपण एकमेकांचे वेल विशर्स तर आहोतच आणि लवकरच एकमेकांचे पार्टनर्सही होऊ. सो आमच्या बाजूने गुड न्यूज शेअर करायची होती. इलेक्ट्रिक मीटर्सचं यावेळेचं टेंडर आम्हाला मिळाले. अरे वा, अभिनंदन. हा थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. फक्त तुमचा सपोर्ट असाच कायम राहू दे म्हणजे झालं. हो असेल. आमचा पाठिंबा 100 नंबरी असतोय. हा ऑफकोर्स. सर, आपल्या सोलार प्रोजेक्टबद्दल काही अपडेट तुम्ही काही विचार केलात का? त्याचं काय माहितीये का, हो इलेक्शन जवळ आलंय ना, त्या गडबडीत आहे मी. त्याच्यातून मोकळा झालो ना, मग आपण निवांत बसू त्या प्रोजेक्टवर. हो नक्कीच. अँड थँक्यू सो मच सर. ठीक आहे, बाय. या. रवी, काय झालं? काय म्हणाले ते? इलेक्शन्स येणार आहेत, त्यानंतर बघू असं म्हणालेत. अरे, डोळ्यात दिसत नाही का तुझा? उरफाटे डोक्याचा सगळं नुकसान करून गेलाय माझं. आह! नको रे. कुठं चाललाय तू? अरे याची काय गरज? काय नाही, नको ते. काय? अरे एवढं लागलं नेमकं, लहान आहे का? हा, बस झालं, जा. बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.